चर्चेतून काही मार्ग निघतोय का ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. आपण थेट जाऊया पुण्यामध्ये. आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेत. सागर, आता खुद्द पोलीस आयुक्त देखील पुलावर दाखल झालेत. चर्चेतनं काही मार्ग निघतोय का? आता जर बघितलं तर पोलीस आयुक्त जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. सोबत पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तोही सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पोलीस आयुक्त आता या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करतायत. यामध्ये राजकीय नेते असतील, त्याचबरोबर राजकीय पदाधिकारी जे आहेत तेही या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि आता त्यांच्याशी चर्चा करून हे आंदोलन थांबते का ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की ही घटना जी आहे ती नसरापूर या ठिकाणी घडलेली आहे आणि मुलगी ही पुण्यातली होती. त्यामुळे आता जे एसपी आहेत संदीप सिंग गिल यांनी जे आदेश आहेत ते दिलेले आहेत. आरोपी अटकेत आहे. मात्र आता हे आंदोलन नेमकं हे कशासाठी हे या ठिकाणी हा रास्ता रोको केला या संदर्भातली विचारणा जी आहे ती पोलीस आयुक्तांकडून या आंदोलनकर्त्यांशी केली जाते. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि आताही आपण जर बघितलं तर पोलीस आयुक्त असतील किंवा इतर पदाधिकारी असतील त्यांच्यामध्ये या ठिकाणी बात सुरू आपल्या चर्चा सुरू असताना पाहायला मिळत आहे. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे. आपण जर पाहिलं तर 2 ते 2.5 तास झाले या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनातून काय मार्ग निघतोय तेही पाहणं महत्वाचं करणार आहे. पोलीस आयुक्त असतील किंवा इतर पदाधिकारी असतील त्यांनी या आंदोलनकर्त्याशी चर्चा करायला सध्या सुरुवात केलेली पाहायला मिळते. यामध्ये संगीता तिवारी आहे, त्याचबरोबर निलेश गिरमे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपाली पाटील इतर पदाधिकारी जे आहेत तेही या आंदोलनामध्ये सहभागी झालेले दिसतात. त्यामुळे आता त्यांच्याशी पोलीस आयुक्त चर्चा करून हे आंदोलन संपतंय का? कारण की 2.5 ते 3 तास वाहतूक कोंडी जी आहे याचा सामना प्रवाशांना करावा लागतोय. त्याचबरोबर कोल्हापूरवरून येणारे प्रवासी असतील, सोलापूरवरून येणारे प्रवासी असतील, मुंबईला जाणारे प्रवासी असतील किंवा मुंबईवरून पश्चिम महाराष्ट्रात जाणारे प्रवासी असतील त्यांना या वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो बसलेला पाहायला मिळतोय. आणि ही वाहतूक कोंडी जी आहे अजूनही या ठिकाणी आपल्याला दिसतीये. त्यामुळे मोठे हाल जे आहेत ते नागरिकांचे या ठिकाणी या आंदोलनामुळे सुरू असतानाही पाहायला मिळतात.